अरे फोटो काढले असशील ना, फोटो दाखव ना. फोटोज मध्ये तर राणी सुद्धा दिसणार. आईने पाहिलं तर सगळी गडबड होईल. इंद्रा काय फोटो दाखवतोयस ना? आणि इकडे आई आई एक मिनिट ते कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन आहे खूप. मी कॅमेरामधनं फोनमध्ये ट्रान्सफर करून घेतो फोटोज, फ्रेश पण होतो आणि मग तुला दाखवतो फोटोज. हां ओके येतो मी. बरं थांब थांब, ते फोटोचं राहू दे, ते काय एवढं गरजेचं नाहीये. मला जरा बोलायचं तुझ्याशी. हां बोल ना. तू बस बरं, ये इकडे बस. बस. हे बघ इंद्रा, आज तुला शांतता मिळावी म्हणून तू बाहेर जाऊन आलास की नाही? अरे पण हे तू सतत कसं करणार आहेस? तुझ्या मागे काही कामाचा कमी व्याप आहे का? हा असा तात्पुरता इलाज करण्यापेक्षा तू कायमचा इलाज कर ना. म्हणजे आपल्या घरचं वातावरण खराब व्हायला फक्त आणि फक्त राणी जबाबदार आहे. तिच्यामुळे तुला मनस्ताप होतोय, मग तो मनस्तापच कायमचा बाजूला कर. तुला काय म्हणायचंय? मी नक्की काय करू? म्हणजे त्या अवदसेला या घरातून, तुझ्या आयुष्यातून कायमचं बाजूला कर. हे बघ इंद्रा, तुला नीट विचार कर आणि स्वतःच्या आनंदाचा विचार कर. हे असं रोजचं पुढेच जगणं चांगलं नाही रे. आणि मी माझ्या लेकाला सतत असं अस्वस्थ बघू शकत नाही. इंद्रा मला चांगलंच माहितीये, तुला सुद्धा ती राणी या घरात नकोय. तुला ती मुलगी अजिबात आवडत नाही, तिचं वागणं पटत नाही. मी असं रोजचं दुखणं अंगावर काढण्यापेक्षा मुळापासूनच बाजूला करून टाक ना. तुला सुद्धा तिला या घरातून बाहेर काढायचंय ना. अरे मग आपण वाट कसली पाहतोय? एकदाचा काय तो सोक्ष लाव आणि निर्णय घेऊन मोकळा हो. अरे बापरे, आई हे काय बोलते? राणी माझं दुखणं नाही आई, ती माझं जगणं आहे. ती माझ्या दुःखावरचं औषध आहे. पण आता तुला कसं सांगू मी? इंद्रा, तुला माझं म्हणणं पटतंय ना? हो, पण मी काय म्हणतो, आपण या विषयावर नंतर बोलूया का? म्हणजे मी आत्ताच बाहेरून आलोय, थकलोय जरा, मी फ्रेश होऊन घेतो. जे काही घडतंय त्याचा सगळ्यात आधी सोक्ष लावला पाहिजे.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे राणीचा पाठलाग केला. ती थेट तिच्या घरातून तुमच्या घराकडे आली. ठीक आहे. राणी, मोठ्या शिताफीने तुझ्या बापाला तू लपवलेस ना. मी विक्रांत महाडिक आहे, शोधून काढीनच. बघूया तुझ्या बापाला किती दिवस लपवून ठेवतेस. उर्मिला, विक्रांत, आओ चला जेवायला. या आलात तुम्ही. या या या. या जेवायला बसा बसा. खरं तर ना तुमच्यासाठी मी पायघड्याच अंथरायला हव्या होत्या, पण काय करणार, तुम्ही येण्याचं कळवलंच नाहीत ना. सॉरी बर का. दिवसभर उणगून दमला असाल ना. कुठे कुठे उंडारून आलात आणि मन भरलंय ना तुमचं का नाहीच अजून? नाही म्हणजे अजून कुठे फिरायचं असेल तरी सांगा, आमची काही हरकत नाही. आम्ही काय पुन्हा पुन्हा तुमचं घरात स्वागत करू. मालती, तुम्हाला राणीशी सरळ बोलताच येत नाही का? अहो आता मी तिच्याशी हसून बोलले की, आणि चांगलंच तर बोलले. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे टोमणे मारता ते कळत नाही? बस झालं, थांबवाय सगळं. मला जेवणाच्या ताटावरती वादाची ठेणगी नको आहे. घ्या, म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा वादाची ठिणगी आम्ही टाकतो असं म्हणणं आहे यांचं. ही बाहेर उंडारायला गेलीच कशी घरातली कामं टाकून? म्हणजे या वयात मी आणि रत्नावहिनींनी घरातली कामं करत बसायचं आणि हिने काय बाहेर जाऊन मजा मारायची? अहो, ती एक दिवस बाहेर फिरायला गेली, बिघडलं कुठं? तुम्हीची वकिली करणं कधी बंद करणार आहात हो? आणि तुम्हाला माहित नाही म्हणून सांगते, हे आजचं नाही रोजचं आहे. बाहेर फिरायला जाणं हा उद्योगच आहे हिचा.